ज्या महिला पहिल्यांदा वट सावित्री व्रत करणार, जाणून घ्या उपवास पूजेची संपूर्ण पद्धत. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी विवाहित स्त्रिया वट सावित्री व्रताची पूजा करतात. ज्या महिला प्रथमच वट सावित्री व्रत करणार आहेत, त्यांना पूजा मुहूर्त, पूजा पद्धती याविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण वट सावित्री व्रत हे पतीचे उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे यासाठी केले जाते. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला वट सावित्री व्रत पाळले जाते. यंदाची वटपौर्णिमा 21 जून 2024 रोजी आहे. पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. चला मग जाणून घेऊ, यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे, शुभ मुहूर्त काय आणि या व्रताचे महत्त्व. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख संपत्ती प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा व्रत ठेवून विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते, त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे, अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते. वट सावित्री व्रत 2024 ची तारीख. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी 21 जून रोजी सकाळी 7:31. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा समाप्ती 22 जून संध्याकाळी 5:37. वटपौर्णिमा व्रताची तारीख 21 जून 2024 शुक्रवार. वटपौर्णिमा व्रत 2024 पूजेची शुभ वेळ. पूजेचा शुभ काळ 21 जून रोजी सकाळी 5:24 ते 10:30 पर्यंत असेल. वट सावित्री व्रत 2024 पूजन. पूजा साहित्य. व्रत पाळणाऱ्या महिलांनी या वस्तू 2 टोपल्यांमध्ये ठेवाव्यात. यामध्ये सावित्री व सत्यवान यांची मूर्ती, कच्चे सूत, लाल रंगाचा कपडा, वडाचे झाड, उदबत्ती, मातीचा दिवा, फळ, फूल, बताशा, अगरबत्ती, सुपारी, नारळ, अक्षता, पाण्याने भरलेला कलश, तांब्या, पाणी, 2 विड्याची पाने, हळदी कुंकू, साखर, सौभाग्याचं लेणं आदी. ओटी घालण्यासाठी लागणारे साहित्य: गहू, 5 प्रकारची फळे, दूध आणि पाणी, सौभाग्याचं लेणं, विड्याची पानं, खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, बदाम, सुतगुंडी 7 फेरे घेण्यासाठी. वटपौर्णिमा पूजाविधी. प्रथम वडाच्या झाडाला पाणी घालून घ्यायचे. नंतर विड्याचे पान व सुपारी, पैसे घेऊन पूजा करायची आहे. नंतर वडाच्या झाडाला कच्च्या धाग्याने 5 किंवा 7 फेरे मारावे. कापसाचं वस्त्र झाडाला बांधावे व आरती करावी. मनोभावे प्रार्थना करून सर्व स्त्रियांना हळद कुंकू लावावे. वट सावित्री व्रत का साजरा केले जाते? हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजांकडून तिचे पती सत्यवानचे प्राण परत आणले होते. त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत करतात. वट सावित्री व्रताचे महत्त्व. वट सावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात. धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात. तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात. यालाच सावित्री मातेचे रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.